संत तुकाराम महाराज यांचे 11वे वंशज आणि प्रसिद्ध व्याख्याते ह.भ.प. शिरीष महाराज मोरेंनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली। त्यामुळे एकच खळबळ उडाली। डोक्यावर 32 लाखांचं कर्ज असल्याने आत्महत्या केल्याचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये करण्यात आला। आत्महत्येपूर्वी शिरीष महाराजांनी आई वडील बहीण आणि होणाऱ्या पत्नीला चिठ्ठी लिहिली। यात त्यांनी आपल्यावर असलेल्या कर्जामुळे आत्महत्या करत असल्याचं म्हटलंय। चिठ्ठीतून त्यांनी आई वडील बहीण आणि होणाऱ्या पत्नीची माफी सुद्धा मागितली। शिरीष महाराज मोरेंनी अचानक टोकाचे पाऊल का उचलले याचं कारण महाराजांनी आत्महत्येपूर्वी एका लिहिलेल्या चिठ्ठ्यांमध्ये दडले। काय आहे या चिठ्ठ्यांमध्ये पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। माझ्यावर कर्जाचं डोंगर आहे। मी कोणाकडून किती कर्ज घेतले याची कल्पना बाबांनाही आहे, तरी मी त्यांची नावं आणि रक्कम चिठ्ठीत नमूद करत आहे। एकूण 32 लाखांचे कर्ज आहे। यापैकी कार विकून 7 लाख फिटतील। वरचे 25 लाख फेडण्यासाठी तुम्ही माझ्या कुटुंबाला साथ द्या। मला वाटत होतं मी हे कर्ज फेडू शकतो, परंतु आता लढण्याची ताकद माझ्यात उरली नाही, म्हणून हे टोकाचं पाऊल उचलत आहे। होणाऱ्या पत्नीला अनेक स्वप्न दाखवली होती, पण ती पूर्ण न करता मी निघालोय। पण सखे तू कुठं थांबू नकोस, तुझं आयुष्य जग, असं शिरीष महाराज यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं।